16 मे रोजी प्रसारित झालेल्या भागात कथानकाचा केंद्रबिंदू अर्जुनवर आहे, जो आता महिपच्या मागावर आहे. याआधी तो प्रिया आणि साक्षीमध्ये गुंतला होता. अर्जुनकडे महिप्तविरुद्ध महत्त्वाचे पुरावे जमा झाले आहेत, जे आगामी प्रोमोजमध्ये उघड केले जाणार आहेत. भागाची सुरुवात सायलीने नैवेद्यासाठी नारळाचे गोड पदार्थ तयार करताना होते. अर्जुन कल्याणी आणि प्रताप यांच्याशी संवाद साधतो आणि आपल्या पूर्वीच्या उद्धटपणाबद्दल माफी मागतो. तो त्यांना वास्तवाची जाणीव ठेवण्याचा सल्ला देतो. सायली गोड पदार्थ करत असताना वातावरण हलके ठेवण्याचा प्रयत्न करते, पण अर्जुन त्या पदार्थांची इच्छा व्यक्त करतो. त्यावर सायली त्याला नैवेद्याआधी काहीही देण्यास नकार देते आणि त्यांच्यात खेळीमेळीची शाब्दिक चकमक होते. दरम्यान प्रिया प्रवेश करते आणि अर्जुन व सायलीमधील मैत्रीपूर्ण संवाद पाहून संशय घेते. ती अर्जुन व रविराज दोघेही तिच्या लक्षासाठी स्पर्धा करत आहेत असे वाटून गोंधळते. प्रिया त्यांना तोंडावरच आरोप करते की ते तिच्या विरुद्ध कट रचत आहेत. तिच्या या संतप्त प्रतिक्रिया सर्वांना, विशेषतः कल्याणी आणि प्रताप यांना, आश्चर्यचकित करतात. रागाच्या भरात ती नैवेद्य फेकून देते, ज्यामुळे कुटुंबात मोठा गोंधळ होतो. प्रताप तिच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करतो आणि अन्नाचा अपमान करणे चुकीचे असल्याचे सांगतो, तर अश्विन सर्वांना शांत राहण्याचा सल्ला देतो. प्रियाचे वर्तन अधिकच अस्थिर होत जाते, तिच्या अंतर्गत समस्या उघड होतात. अश्विन तिच्या दृष्टिकोनाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण प्रिया आपली चूक मान्य करण्यास नकार देते. कुटुंबातील नातेसंबंध तणावपूर्ण होतात आणि पुढील संघर्ष व रहस्यांची नांदी होते. भाग पुढे सरकत असताना प्रियाची मानसिक घालमेल स्पष्ट होते. ती अश्विनकडे आपली व्यथा सांगते, कोर्टातील उघडकीमुळे ती कोपऱ्यात सापडली असल्याचे सांगते. अश्विन तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो, पण तिचा राग वाढतच जातो आणि ती अर्जुनवर परिस्थिती हाताळण्याचा आरोप करते. सायली वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करते, अश्विनला प्रियाकडे जाण्याचा सल्ला देते, पण तिला वाटते की प्रियाच्या रागाला फारसे महत्त्व देऊ नये. सायली आपल्या नात्यांचा प्रवास आठवते, घरातील झाडांच्या रूपात त्याचे प्रतीक पाहते. तिच्या उपस्थितीमुळे घरातील नातेसंबंध कसे बदलले हे ती आठवते. फ्लॅशबॅकमध्ये सायलीच्या भावनिक वाढीचे आणि अर्जुनशी तिच्या नात्याचे क्षण दाखवले जातात. ती कल्याणीच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. अर्जुन सायलीच्या भावनिक स्थितीकडे लक्ष देतो आणि त्यांच्या नात्याबद्दल चर्चा करतो. तो तिच्या स्वीकाराबद्दल सुरुवातीला शंका होती असे सांगतो, पण सायली आपली किंमत आणि दोघांमधील प्रेम ठामपणे मांडते. त्यांची खेळीमेळीची शाब्दिक चकमक त्यांच्या वाढत्या जवळीकीचे दर्शन घडवते. कथानकात पात्रांच्या भूतकाळातील अनुभव दाखवले जातात, ज्याचा त्यांच्या आजच्या नात्यांवर परिणाम झाला आहे. विनोद आणि भावना यांचा सुंदर संगम प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. भागाचा शेवट पुढील घडामोडींबद्दल उत्सुकता निर्माण करतो. अर्जुन आणि सायलीच्या खेळीमेळीच्या पाठशिवणीमध्ये अर्जुन तिला पकडतो आणि हलक्या-फुलक्या, रोमंटिक क्षणात रागीट बाज दाखवतो. सायली त्याच्या या खेळाचा आनंद घेते आणि दोघांमध्ये हसतखेळत संवाद होतो. अर्जुन सायलीने घरातील तणाव सहन केल्याबद्दल तिच्या चेहऱ्यावर हसू ठेवण्याचे वचन देतो. दरम्यान साक्षी आणि महिप्त यांच्यातील तणाव वाढतो. साक्षीला तुरुंगात जाण्याची भीती वाटते, अर्जुनच्या हुशारीमुळे आपण अडचणीत येऊ अशी तिला खात्री वाटते. महिप्त तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो, पण साक्षीची भीती वाढतच जाते. सायली आंघोळ करून बाहेर येते, तेव्हा तिला आरशावर अर्जुनचे प्रेमळ पत्र सापडते. त्या पत्रात अर्जुनने तिच्या हसण्याविषयी आणि त्यांच्या नात्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. हे वाचून सायलीच्या चेहऱ्यावर हसू उमटते. कथा हलक्या क्षणांमध्ये अर्जुन सायलीच्या नात्याचा गोडवा आणि साक्षी महिपच्या तणावपूर्ण प्रसंगांचा संगम दाखवते.
अर्जुन सायलीचे रक्षण करण्याचा निर्धार करतो, तर साक्षी आणि महिपच्या कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज होतो. सायलीला अजून एक प्रेमळ पत्र सापडते. अर्जुन तिच्या हसण्यावर कौतुक करतो. हे वाचून सायलीला अर्जुनच्या प्रेमाची जाणीव होते. दरम्यान प्रिया महिपच्या धमक्यांमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे अस्वस्थ होते. तिला पळून जाण्याचा विचार येतो आणि ती पनवेल किंवा देशाबाहेर जाण्याचे स्वप्न पाहते. सायली आणि अर्जुनच्या खजिना शोधाच्या खेळात अर्जुन तिला पुढील इशारा देतो. त्या इशायांमधून अर्जुनच्या माधुभाऊवरील कर्जाची आठवण होते. त्यांची खेळीमेळीची चकमक वातावरण हलके ठेवते. कथा पुन्हा प्रियाकडे वळते, जी अजूनही आपल्या अडचणींमध्ये अडकलेली आहे. महिपच्या धमक्यांनी ती गोंधळली आहे. या सर्व घडामोडींमध्ये माधुभाऊ महिप्त शिखरेच्या कारस्थानात अडकला आहे, हे उघड होते. अर्जुनकडे मिळालेल्या डायरीमुळे कोर्टात महिप्तचा पर्दाफाश होणार आहे, अशी उत्सुकता वाढते. प्रेक्षकांना सांगितले जाते की पुढील भाग रविवारला प्रसारित होणार नाही, कारण अर्जुन आणि सायलीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढते. होस्ट आपल्या घरी बोअरवेल यशस्वी झाल्याची आनंदाची बातमी शेअर करतो आणि प्रेक्षकांचे आभार मानतो. कथा पुन्हा अर्जुनकडे वळते, जो डायरीमधील पुराव्याचा कोर्टातील परिणाम काय होईल याची उत्सुकता वाढवतो. भागाचा शेवट प्रेक्षकांना पुढील भागासाठी आमंत्रित करतो. भागात अर्जुन महिप्त विरुद्ध पुरावे गोळा करून त्याचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत आहे. सायलीने घरात नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तिच्या आणि अर्जुनच्या नात्यात प्रेम आणि आदर वाढत आहे. त्यांच्यामधल्या खेळीमेळीच्या संवादातून त्यांच्या नात्याची गोडी आणि जवळीक दिसून येते. प्रिया महिपच्या धमक्यांमुळे आणि कोर्टाच्या दबावाखाली मानसिकदृष्ट्या त्रस्त आहे. तिला अर्जुन आणि रविराज यांच्यातील स्पर्धा आणि कटकारस्थानाचा संशय सतावत आहे. तिच्या वागण्यातून तिच्या अंतर्गत संघर्षाची झलक दिसते, ज्यामुळे कुटुंबात तणाव वाढतो. सायलीने अर्जुनसोबत खेळलेल्या खजिना शोधात त्याच्या कर्जाची आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांची माहिती मिळते. हा खेळ त्यांच्या नात्यात नवीन गोडवा आणि सामंजस्य निर्माण करतो. साक्षीची मानसिक स्थिती बिकट होत आहे. तिला तुरुंगात जाण्याची भीती सतावत आहे. महिप्त तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करतो, पण तिचा संशय वाढतच आहे. अर्जुनने माधुभाऊच्या डायरीतून महिपच्या कारस्थानाचा ठोस पुरावा मिळवला आहे, ज्यामुळे कोर्टात महिप्तचा मोठा पर्दाफाश होणार आहे. या रहस्यामुळे पुढील भागात प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सायलीला अर्जुनकडून प्रेमळ नोट्स मिळतात, ज्यामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आणि विश्वास वाढतो. या छोट्या छोट्या प्रेमळ क्षणांनी त्यांच्या नात्यात स्थैर्य येते. प्रिया आर्थिक अडचणी आणि महिपच्या धमक्यांमुळे पळून जाण्याचा विचार करते, पण तिच्या मनात भीती आणि गोंधळ आहे. कुटुंबातील नातेवाईक आणि मित्रांमध्येही या सर्व घडामोडींचा परिणाम होतो. अश्विन आणि प्रताप सारखे सदस्य परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतात, पण तणाव वाढतच जातो. भागाच्या शेवटी प्रेक्षकांना पुढील भागासाठी उत्सुक राहण्याचे आमंत्रण दिले जाते, जिथे महिप्त विरुद्ध अर्जुनची लढाई आणि कुटुंबातील नात्यांतील गुंतागुंत अधिक उलगडणार आहे.